आपली ती जिंदगी अशीच जायची कष्ट करण्यात. दोन दोन पोरं असून काय करते काय माहिती. परमेश्वराने एका एका वाशी वेळ आणतो ना. कट्ट बारीक म्हणून दुसरं लग्न केलं. तिला बी काय आता सारखं दुखणं दुखणं दुखणं. ती बी गेली. तर एक शिकतय, शिकता शिकता उलशिक मदत करते. आणि पहिले तर फक्त उठलं की उजाळट कपडे, हिंडणं फिरणं आईश. अनिकेत, तू बाहेर निघाला का? रानात म्हणलं चक्कर मारली असती जरा. कोण मी होय? मी राहणार जाऊ का? मग आता तोरला का मला करायला होतं. कवरला का म्हणजे? आणि तो कुठे गेला वळू? शिकत आहे, जाऊ दे की जरा शिकू दे. बाबा शिकत ह्यावन त्यावन तसल्या गोष्टी मला सांगू नका. माझ्या उपकाराला शिकवित नाहीत त्याला. अरे भाऊच आहे तुझं. काय भाऊ आहे? कसला भाऊ आहे तो? कसला भाऊ आहे? काय झालं? कसला भाऊ आहे म्हणतो आता. जरी तुमची आई एक नसली तरी काय आता ते शेवटी. ती तुम्ही मला सांगूच नका. माझ्या आईला मरून 2 महिने होऊ दिलं नाही तुम्ही, लगेच दुसरी घेऊन आलात मुळावर आमच्या. आला त्याला ती कार्ट बी घेऊन आलात. अरे मग आता तसं ठरलंच होतं ना. त्या बाईचा पहिला नवरा वारला होता, मग ती आणत होती. मग आता ती लेकरू सोडून तू नव्हता का इथं? तिने मला तुझ्यासह मला स्वीकारलं. आणि मग आता तिचं लहान लेकरू कुठं ठेवायचं? लेकरं सगळं आणावंच लागलं. म्हणजे त्याला बाप होता ना. बापाला बापाची इस्टेट होती का नाही त्याला? कशाची इस्टेट कशाचं काय? जाऊ दे ना, आणलं तर आणलं, पण मग आता काम करायला लावणार रानातलं. अरे मग आता तुम्ही दोघांनी बी जर केलं थोडस काही दोघांनी आम्हाला फिरायला जायचं. नसतो. पहिली गोष्ट जे काय काम असेल ती त्याला सांगायची. शाळा बिळा सगळी बंद, शिकून काय कलेक्टर होणार नाही तो. आणि तसली इस्टेटीतला एक ही सुद्धा घेणार नाही मी माझ्या. त्याच्या बापाची इस्टेट घ्यायला लावायची त्याला. सांभाळा ना, आता लहानाचा मोठा केलाय ना, हातपाय काम काम करण्याजोगत करून दिल्यात ना. अरे पण ते तुला सख्या भावा इतका जीव लावतो. मला बी म्हणलाय का कधी काही किती जीव लावतो तो? सख्या भावा इतका जीव लावतो, सक्का भाऊ नाही. त्याला आठवत का? कोणाला एवढं होतं त्याला बाप हा प्रकार आठवतो का? आठवण किंवा नाही आठवण ही मला गोष्ट माहित नाही. मला तर माझा बाप आठवतो, माझी आई आठवती. तुम्ही हौस पाय केली बायको. हौस पायी नाही केली. तुझ्या टोकड्या पाण्याची व्यवस्था, तुला लहानाचा मोठा तुझं धुंगण धुणं आंघोळ पाणी सगळं सगळं तिनच केलं. आल्यावर माझ्या तुकड्या पाण्याची व्यवस्था केली का तुमची सोय लावली काय माहिती? ती पण गेली 6 महिन्यातच मरून. लागलात मला सांगायला. हे यार काय भाषा काय वापरतो बापाला. मला काय माहित नाही बाबा. तुमचं तुम्ही बघा. त्याला कुठं कामाला लावायच्या, शाळा जेवण आहे घरामध्ये, खात आणि आम्हाला जायचंय फिरायला. फिरायला जायचंय मला. आणि ती जमीन तेवढं माझ्या नाव करून द्यायचं बघा. नाही तर परत व्हायचा वाटणीदार. तसलं झालं नाही पाहिजे. जर ते वाटणीदार झाला माझी तर वाईट कोण नाही बाबा, आधीच सांगतो. अरे थोडं थोडं तरी समजून घ्या. समजून घेण्याची गोष्ट माझ्या पुढे करूच नका. मसलंय ना काय मेले. आता मी बी नाही नेणार आणि तू बी नाही नेणार. काय त्याला दिलं मी म्हणतो लय तुला आहे ना, तुला जास्त घे, तुला 20 एकर घे, निदान त्याला 5 एकर तर दिसेल ना. काय पुरतं 5 गुंठ सुद्धा देणार नाही. 5 गुंठ 5 एकरची गोष्ट करता तुम्ही. मला आहे ना लय भूक लागली. तुम्ही खा ना मग, लागली त्याचा घेतो खा. आपल्या जाऊ फिरायला. यांचं काय तवा घरच्याला द्यायचं सोडून आणि दारच्याला धरायचं. हायला लाईटीला पण आता जायचं होतं. बरं झालं एवढा आता अभ्यास बी करतो. परीक्षा पण जवळ आली. आता परीक्षेत पास झालं पाहिजे. मला नोकरी लागली पाहिजे. कष्ट परिस्थिती लाईट इन टाइम धोका दिला. आता अभ्यासावर पूर्ण फोकस करतो मी. मला चांगली नोकरी लागेल, मी चांगल्या जॉबला लागेल. माझे पण चांगले दिवस येतील सगळे. मी पण खुश होईल. माझ्याकडे बी पैसा असेल, चैनी असेल. बाबा लाईट गेली काय? हा लाईट गेली. किती वेळ झाला? आताच गेले 10-15 मिनिटं झालं म्हणून. काय करतो अभ्यास? हा तुला अभ्यास बी करावा लागणार आहे बा. नोकरी बी तुला आहे ना काही भावात करावं लागणार आहे. हा बाबा. आणि त्याच्यात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी बी ना आता म्हणजे पुरा थकलोय बघ.
काय कधी होऊ शकतं माझा भरोसा नाही. एक तर बीपी शुगर साऱ्या भानगडी बाबा मी आहे ना. हाय. पण आता हे तुझा भाऊ तुला भाऊच मानायला तयार नाही बघ. काय करतो? त्याच्यामुळे तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभा राहिला ना, तुला हा. एखादी पोरगी बघू, तुझं लग्न लावून देऊ. म्हणजे कसं तू तुझ्या पद्धतीनं तू चालतंय. त्याच्या पद्धतीनं. पण एक एक मात्र ध्यानातच ठेव. हा. तुला नोकरी करावाच लागेल. त्याच्यासाठी अभ्यास कर. आता हे बघ या कामामुळे तुला अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष होतंय. मला बी कळतंय सगळं. काय करू शकतो? नाही हो, मी तरी आता अभ्यासाकडे मी लक्ष बी देतो. करतोय पण आता नाही होत. हा. लाईट आले किती राहिले बरं ना? झालं थोडं राहिले, एवढं 10-12 सर राहिले. चालतंय जाऊ मी. हा हा. करतो अभ्यास. हा तेवढं झालं की मग जेवायला जेवला नसेल ना अजून? नाही आज. नाही तर बघू पुरा क्लास तर मग मी डबा घेऊन येईन तुझा. चालतंय बाबा. जाऊ. हा. चला. मला वाटतं पेपर ठीक येणार आहे आज. पूजा चल ना बाळा. चला कुठं चाला? फिरायला. आधी प्लॅनिंग कर फिरायचं, मग फिरायला जाऊ. लगेच चला लगेच तुला तर लगेच चला चलाच असतं कुठं बी. तुम्ही नेते का मी चला म्हणलं लगेच. कुठं फिरायला मग शॉपिंग जात नाही बरोबर. जाऊ द्या कुठं जायचं फिराय मग. पहिले शॉपिंग करायची आहे काय आणि मग ते घ्यायचं घरी तुला? आणू आणि मग डबल फिरायला जाऊ. काय घ्यायचं तुला? म्हणजे सगळंच मला कपडे घ्यायचे, साडी घ्यायची, आणखीन मंगळसूत्र करायचे दुसरं. अरे आता तर केलं ना 4-5 दिवसापूर्वी नवीन. जुनं झालं दुसरं पाहिजे आता. 5 दिवसात जुनं झालं तुझं? मग अरे काय इडी काय का सोनं कुठं जुनं होत असतं का? माझ्या घरातलं होतं. कुणाच्या? माझ्या आयला लयच अवघड आहे का तुझं. नशीब मला भेटली म्हणून. लिपस्टिक बी संपल्या, फाउंडेशन संपलं, लायनर संपलं. हा फाउंडेशन आहे बरं का तसं. कोळशीची बुकटी करून लावायची. तुमच्या तोंडाला लावते मग. हा, माझ्या तोंडाला काळ फासते वे. हा. काय पटत मग तुला? माया फासता होय. तुम्हाला पटतं का? अरे फाउंडेशन लागते ना तुला म्हणून मग मी म्हणलं. पण फाउंडेशन तुम्हाला तर गरज आहे हो, मला तरी गरज नाही. कशाची? तुम्हाला मेन गरज आहे फाउंडेशनची. हा होय. आता भांडायचंय का आपल्याला असंच? मग न्या ना फिरायला. फिरायला जायचंय ना मग त्याची तर प्लॅनिंग करतो ना आपण. आता असं नाही का नाही. तू किती माझी लाडाची बायको आहे का नाही मला सांग बरं. हो, लय मग- लय लाडाची आहे, हा मग? चला मग मग कसं मग? आला. कर कुठे गेलता? रानात गेलतो. रानात गेलता? हा. कशाला? दारी द्यायला ते बाबांनी सांगितलं होतं. दारी द्यायला. धरलं दार मग. धरलं झालं, भूक लागली. भूक लागली का तुझ्या बाप्पाने आणून ठेवलं की खायला? भूक लागली तुला? तुझा बाप आणि माझा बाप एकच आहे. ए कोणत्या हक्कानं मागतो तुझा बाप आणि माझा बाप म्हणजे तुझा बाप यागळा आहे माझा बाप यागळा आहे समजलं का? आपल्या दोघात जमीन आसमानचा फरक आहे. तू कुठाल्या त्या भिकाऱ्या गटारीतला उचलून आणला. माझ्या बापाला काय काम नव्हतं. आला तुझ्या आईला वर तोंडाचं घेऊन. अरे कसल्या पालत्या नशिबाचा आहे तो दलिंद्री आहे. हा? अरे तुझा बाप खाल्ला ती खाल्ला. 6 महिन्यात आई पण खाल्ली. इतक्या काय तोंडाचा आहे तू दलिंद्री आहे. अरे पण दादा जवळपासून मी ए नको पाणी लाव दादा दादा. काम धाम द्यायला सोडून आणि ते नुसती वहीच घेऊन फिरतो. काम करतो का नाही काय रानात काय ते? वाचतो रे काय करतोय तू? हा? काय दादा, सगळं घे. परीक्षा आली रे माझी. अरे परीक्षा आला, ए. दादा तू सांगितलं होतं का? दादा तसं अभ्यास नको रे बिभ्यास करू. बंद. दादा नको रे करू. गप ओरडू नको. लोकांना सांगतो का आम्ही तुला मारतो म्हणून? हा? काय दादा सांगितलं. जास्त जर काय बोलला ना ते ना जीव दादा नको ना. बरं, जाऊ द्या आपल्याला फिरायला जायचं. पुढे नादी लागतं भिकाऱ्याच्या भिकारी. भूक चाल. लागली होती मला. ए जेवाय बिवाय काही जेवाय बिवाय काय नाही तुला. ए आणि तू आहे ना परत इकडे तुझं काळ तोंड घेऊन आला ना दादा जीवच मारून टाकीन. माझ्या घरात परत यायचं नाही तू. तुला एकाच भाषेत सांगतो मी. आणि तुझा तेव्हा आज जाई ना आज जा. तुझ्या बापाचा बाप अजून जिवंत आहे. त्याला जाऊन माग. तुला आहे ना दया माया करून काहीतरी दे. अहो, जवळ येते ना तेव्हा ना आपल्या बाबांना याला थोडं ना थोडं देईनच काही ना काही. याची ना इथपर्यंत सांभाळा बस झाला. आता एवढा मोठा केला खुद कमवून खाईन याला नाहीची विल्हेवाट लावा. ए, अरे दादा पण मला ते माहित नाही. माहिती नाही तुला कळतं का एका भाषेत सांगितलेलं. इथं माझ्या घरात थांबायचं नाही. दादा नको ना. बस ना बस. जेवाय मागतोय. बाबा इथं सुदाम कचरे कुठं राहते तू? अरे मीच आहे. कोण आहे तू? तुम्हीच आहे का? हा तू कोण आहे? कुठला आहे? हो. मी नाही मला- ओळखलं तुला. नाही ओळखलं. नाही. तुम्हाला आठवतंय का तुम्ही 20 वर्षापूर्वी हा, तुमच्या सुनाला दुसरं लग्न करून दिलं हा, दिलं सोनाचं? होतं ना. तिला एक छोटा मुलगा होता 1 वर्षाचा. हा. तीच मुलगा आहे बाबा मी. तू नातू आहे माझा. हो. आणि तू कस काय आता इकडे आलास? मला
भावाने हाकलून दिलं बाबा. बरं तुझ्या आईची तब्येत कशी हाय नाही राहिली हाय की नाही राहिली गेली हो. मग चुलतेने हाकून दिलं का त्या नाही वडिलांना? भाऊ वडील बाहेर आहे तो हम्म. पण भाऊ का नाही लय मला छेड अरे, करतो लय हाणतो बर मला. बर बर काही नको काळजी करू. हो तुझ्या चुलत्याला 3 एकर जमीन आहे माझ्या नावावर. तुझ्या नावावर 1.5 एकर करीन, त्याच्या नावावर 1.5 एकर करीन. तू टेन्शन घेऊ नको. तू तर शिकलाय किती? माझं आता ग्रॅज्युएशन झालं जॉबला last year लागशील ला. ना? हा मग जॉबला काळजीपूर्वक लागायचं. तुला 1.5 एकर जमीन मी तुला देईन मी. आणि तुझा चुलता आहे ना इथला, हा तो चांगला आहे, तो ऐकन माझं. तुझ्या वडिलांनी तुला जीव लावलाय भरपूर. बाप बाप चांगला आहे हो पण ती सावत्र भाऊ लय मला मारतो. मला हाकलून दिलं त्यानं. बर तू नको टेन्शन घेऊ. मी आहे. तुझा आजा जिवंत असताना तू काय काळजी करतो? फक्त तू शिक्षण कर, व्यवस्थित अभ्यास कर, नोकरीला लाग. मी तुझं चांगली मुलगी पाहून तुझं लग्न बिग्न करून देईन. मी जिवंत आहे तोपर्यंत टेन्शन नाही घ्यायचं. तू जेवलाय का? नाही बाप. मग चला पुन्हा आता जेवण करू. आणि आता जायचं नाही, इथंच राहायचं, अभ्यास करायचा. आणि माझं चीज झालं पाहिजे तर आजोबांनी मुलाला नातवाला चांगलं शिकवलं म्हणून. हा बाप मी लय शिकले. चालेल चल चल जेवून जाऊ घरी. चला पूजा ये ना इकडं. हो आता सगळं जिथले तिथं वकिला कोण मी करून आणली. आता बाबांनी काय एकदा आपल्या नाव केलं ते आपलं झालं कायमच. तसं पण आधीपासून माझच होत ती दलिंद्र आलत मध्ये वाटणीदार व्हायला. त्याला आहे ना असा व्यवस्थित कट मारलाय डायरेक्ट प्रॉपर्टी मधनं. बाबा आले. तू काय कर जा, बाबा या बसा. बाबाला पाणी आणा बाबा फक्त. आण. काय बाबा आजकाल तुमची तब्येत पण साथ द्यायना असं वाटतंय मला. आता काही राहणार बी त्या गाड्यांच्यावर ध्यान ठेवावं लागते. नाही ध्यान ठेवलं की मग ते पाणी नाही देत पिकाला नीट काय नाही. आजपास नाही ना ही सगळी जबाबदारी मी घेणार आहे बाबा. हा ना अरे आता ते पोरग तू हाकाल करायचं काम धंदा पता जाऊ दे काय. हाकललं म्हणजे बाबा तुम्हाला तुमच्या पोटच्या पोरावर हीच नाही जीवच नाही बाबा. सगळं जे काय होतं ते त्यासाठीच होतं का? तुम्हाला असं वाटत नाही का तुमचं पोटचं पोरग बी कुठेतरी रांकीला लागाव, त्याने बी चांगला प्रपंच कराव? काय जाऊ दे, आता ते शिकल्या सवरलेलो अहो, लागला असेल नोकरी पाणी. किती काय झालं तरी मी तुम्हाला सांभाळणार आहे. तो नव्हता सांभाळणार. नोकरीला लागलं आता जाऊन बघा. आता म्हणीन तुम्ही काय माझा सक्का बाप आहे का? आता चला ते बाई आल्यावर त्याला शिकवलं सगळं रँकिंग लावलं आपण. आता ती जबाबदारी आपण तरी नाकारली का? मस्त नाही ना. सोडून गेला बाबा तुम्हाला बघा मग. विचारलं का तरी? आम्ही जरी हाकललं तरी बाबा जातोय मी. तुमची आपण तब्येत नाही हाकललं, तोच गेला. बरं जाऊ द्या बाबा. तुमच्यासाठी आनंदाची बातमी. पूजा ते ग्लास ठेव आणि फाईल घेऊन या. आता काय झालं माहितीये बाबा? तुम्ही पण सारखं आजारी पडताय. हा ना आता तब्येत नाही काय वय झालंय तुमचं? माणसाचा आजचा उद्या गॅरंटी नाही. मध्ये जर तुमचं काय दुखलं काय दुखापत झाली तर मोकार परत ते वाटणेदार व्हायचा. मी ना आता काय केलंय माहितीये का? हम्म. वकिलाकडून सगळी नोटरी करून आणली आणि ह्याच्यावर तुम्ही सह्या केल्या का नाही म्हणजे हे सगळं माझ्या नावावर होईल नाही का? चालतं काय आता सगळं तुझंच आहे हा, आज मग ते काय उद्या तर बी घ्या. काय. पिन एक मिनिट, हा. बर सही करायचं. हे काय इथं करायची हो हित आहे का? हो हो का? हा हित बर फक्त अजून एक हो हित एक करा. चल स्वयंपाक झाला. हा स्वयंपाक झालाय. चला जेवायला वाढ मला. हा जेवाय दे बाबांना. हो हो एरडेने आजपर्यंत नाही ना सगळं त्या पोरासाठीच केलंय. ह्याला पण जावतो पोटच्या पोरात आणि सावच्या पोरात किती फरक असतो. बरं चला तुम्ही पण जेवून गेले. हा मी जेवतो ना. खुशी काय बरं चल मी कामाला जातो. पण नाही का आता नाना कुठे गेलं? गेले असते ना रानात. रानात जेवले का? हा जेवण केलंय. त्यांना म्हणलं दुपारी या जेवायला परत. बरोबर चालतंय. तुला एक सांगतो, नानांना आपल्याला दुरावा द्यायचा नाही. कारण तुला सांगतो मला आई नाही बाप नाही.
हम्म. काय आहे ते नानाच आहे. माहिती की मला. आणि नानांनी मला शब्द दिलता जेव्हा इकडे येणार आहे तेव्हा, काय किंवा तुझं का नाही जर नोकरीला लागला, चांगला नोकरीला लागला, तुझं लग्न करून देतो. आणि हम्म. तो आज शब्द त्यांनी पाळलाय. हम्म. लय जीव लावतात मला. माहिती की. हा, ते मग आता रानात गेलेत नाना. नानाला वाटलं सुद्धा डबा घेऊन. बरं चल येऊ, ऑफिसला जायला मला उशीर होतोय. हा हा. हा चल येतो. पुरी तुझ्या आले का बाबा? पाणी आण रे बाळ थोडं. काय पाणी बिणी काही नाही. काय हो तुम्हाला मागायचं असलं तर तिथून आवाज देऊन मागत जाणं. इथं काय येऊन बसले नुसतं सारखं खोकतेन ते. अगं नाही आता वय झालंय ना. हाय राम, काय वय झालं तर मग कशाला इथं लोळत जायचं तिकडं कुठं पडायचं. आता कुठं जाऊ रे घर सोडून? बाबा तुम्ही ना या असं खोकते आणि ते इथं तिथं थुकते. पाहुणे रावळे आल्यावर सगळं मला साफ करावं लागत. अगं मग आता वय झाल्यावर चालूच राहतंय बा. काय वय झालं यात जाऊ नका बरं का तुम्ही. अरे कुठं जाऊ मग मी आता? मग तिकडं पडत जा कुठं तरी इकडं तिकडं. इकडं तिकडं कुठं पर्यंत राहता? काय ओ, झालं, काय ते बाबांना ना नुसतं नको नको करून ठेवलं. नुसतं खोकते काय थुकते काय इथं तिथं. यांची विल्हेवाट लावा बरं तुम्ही. अरे व्यवस्था कुठं करा. वेळे वाटला होती आता माझी. बाबा बोल. हो का? आता झालं एवढं लय झालं. अरे तुम्हाला आम्ही आतापर्यंत काही कोणत्या गोष्टीची कमी पडू अरे मग आता सगळं तुमच्या नावावर करून दिलं. मग आता नाव करून दिलं मग उपकार केला का तुम्ही? नाव करून दिलं. अरे मग आता तू एकुलते एक पोरग आता कुठं मग काय करू हो मी? बाबा तसलं काय सांगू नका. हो का? प्रत्येक म्हाताऱ्या माणसाला पर्याय काही ना काय असतो. काय पर्याय राहत? हाय राम. वृद्ध आश्रमात जावा. यार वृद्धाश्रमात मला कुठं नेऊन घालता राहत? नेऊन घालता नाही. तुम्हाला जावं लागल. तिथले लोक ना लय चिडते लय बोलते गेल्यावर माहिती का सोडायला. तुम्ही नका सोडू. हो बाबा. खूप जाते. हो अरे का? मला बी म्हणते ना तुला सून नाही का पोरग नाही का? काय म्हणायचं? कोणीच नाही म्हणायचं. अरे कर्माची फळ आहेत आपले. अरे काय वाईट केलं रे मी माझ्या कर्माच्या बळ मला का काय चाललंय तुमचं? तसं पण बाबा आहे ना, तुम्ही जर मला शिकवलं असतं ना, मी पण कुठतरी नोकरी लागला असतो. तुम्ही सगळा पैसा तुमच्या त्या जा त्याच्याकडे जा. मायपाशी काय राहू नका आता. अख्खी सगळं घर बंगला सारं फक्त तुमच्या तेवढंच केलं. बाकी काय केलं? आणि काय एवढं सहाय नाही त्याला स्टेट आणि सेट करतात. काय बोललो तुम्हाला काही दिवस आलेत माझ्यावर. काय निर्णय घ्यायचा तो आताच घ्या. नाही तर मग मी जाते. जाऊ हो बाबा उठा तुम्ही. ए, उठा उठा उठा. ए, उठा, पुढे हे सांगा चांगलं. समजून उठा. ये. कुठे ना म्हाताऱ्या अरे, कळत नाही अरे, का? ऐक ना, ऐक. बाबा ए, एका पाय- शब्द सांगतो. पाया पाय पडतो. नाही. पाय बॅग तसलं पडू नका. ऐक एका रे. शब्दात सांगतो. अरे. तिथून चालतं व्हायचं आणि तुम्हाला किती पैसे लागतात काय लागतात ते मला सांगायचं. मी तिथं भरतो तुम्हाला पाठवून देतो. पण परत तुमचं तोंड घेऊन इकडे माझ्या घराकडे यायचं कुठं बोलत नाही. बसताय त्यांना? द्या. चला इकडे. अरे, किती वेळचं डोकं लावते. एखादा असतं ना तर आता लोकांचं नका मला एवढं बोलू. मी जातो म्हणलं असतं तरी म्हातारं जात नाही. जाऊ दे आता गेलं ना. शेवटी हाकलावं लागलं तेव्हाच गेलं म्हातारं. जाऊ दे चल जेवाय वाट. चल. ओ बाबा बाबा ओ बाबा काय होतंय तुम्हाला? अरे बा काय झालं? चक्कर आली बा. कस काय? तुम्ही जेवले नाहीत का? नाही ना 2 दिवस झाले पोटात काहीच नाही बा. 2 दिवस झालं. हा ना असंच फिरतोय. अहो मग जेवण करायचं ना. म्हणजे काय कुठं जेवायचं कुणाला मागायचं बा मला कोणीच नाही. कुणीच नाही. असं फिरवतोय बघ. भेटलं कुठं तर खायचं नाही तर मग कुठेतरी एखाद्या झाडाखाली जाऊन झोपायचं. लय वेळच चलतोय. चक्कर आली बघ. बरं एक काम करा तुम्ही चला माझ्या बरोबर. अरे मी नको जेवाय बाबा, घालते. तुझ्या घरी परत कुणीतरी काहीतरी बोलायचं. कोण म्हातारा आणलं उचलून काय झालं? माझ्या घरी कोण नाही बोलण्यासारखं. चला तुम्ही. आणि ना तुम्हाला जवळ बरं वाटत नाही ना तर तिथं राहा 2 दिवस. हा मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जा. देवासारखी भेटलीच बघ बा. बरं चला. चला परत तुलस बरं वाटलं की निघून जाईन मग मी. हा राम रोज उठा. परमेश्वरा. चला.
बसतो मग मी बसतो माग. दमानी चला बा. ए राम. चला. अरे काय करतो शंभू? अरे काय म्हणतो भाऊ लय काय? दिवसानं भेटला. लय दिवसातून आलं, तुझीच गाठ गेला म्हणलं लग्न झालंय, काय सांगितलं नाही काय नाही. हा, आता काय झालं, आता काय गडबडीत काय पार्टी बिर्टी आहे की नाही मग? पार्टी. लग्नाला नाही बोलू, पार्टी तर दे मग चांगली. हे पार्टी भेट आपल्याला काही ते काही जमणार नाही पार्टी भेटीचं. आपल्याला तसलं आवडत नाही. घरी चल, तुला चहा पाचतो. नुसतं चहानी वागत असतं का? आता तेवढंच वहिनीला भेट होईल ना तुझी, वहिनीची तुझी. हा बरं, हा तेवढी ओळख होईल. हा, ओळख ओळख नाही होईल. काय नाही. हा. कुठं आहेत घरी? आहे घरी, जाऊ घरी मस्तपैकी चहा पिऊ. वाटलंच तर बाबा ते घरी जेवाय करू आपण, पण ते तसलं हॉटेल बिटेल मध्ये नको करू. हा, चहा आणि जेवणाचा बेत बघ तेवढा. चाल बरं चल मग, आता चल. काय मीच माणूस. चल चल का चल. चहा बी ठेवायचा, बरोबर. अरे सांग तुला का चल. बाबा काय आपल्या दुखत आहे काय बाबांचं? अरे हे कोण आहे पण? अरे खुशी, ए खुशी. काय माहित कोण आहे? मी पण नवीनच बघतोय यांना पहिल्यांदा. काय हो? ही कोण आहे? आहो बाबा आहेत ना, चक्कर येऊन पडली होती रस्त्याला. हा. आणि मी गेलते तिकडे गावात जरा, मला येताना दिसले म्हणून मी आणलं त्यांना. म्हणलं 2 दिवस राहा आणि मग जातो मी. कुठे जायचंय तिकडं? कोण आहे पण? अहो जेवले पण नव्हते हो. जेव्हा दिलं ना. हा, जेवाय दिलं बरं, त्यांना. बरं, बरं, बरं. बाबा बाबा वहिनी जेवलेत का नाही होते? आज जेवलेत. आणि ती गावातले पण नाही तर मी ओळखले असतं ना त्यांना, गावातले असते तर. हा, बाहेरचे येत ते. बाबा तुम्ही? बाबा बाबा शंभू तुम्ही कुठे भेटले बाबा तुला? अन बाबा, तुम्हाला तर बाबा नाही तर ना? बाबा हायत रे. म्हणजे हा ग, हे माझे का नाही कसं सांगू आता. अरे जन्म नाही मी सांभाळायला लहानाचं मोठं केलं. मग इतके दिवस कुठे होते तुम्ही? पहिली बायको वारल्यानं दुसरं लग्न केलं का, तिचा मुलगा पण माझ्या पोराने याला हाकल. जाऊ दे हो बाबा ते. तुला हाकल्यानंतर काही दिवसानं माझी इस्टेट सारी त्याने नाव करून घेतली. मला म्हणलं कुठं जायचं जा, मला घराचं बाहेर काढलं. असं बोललं का ते? जाऊ दे हो बाबा, मी आहे ना. मी आता नोकरीला लागले, सगळं काम वगैरे करतोय आता. चिकणी हाकलताना मी नाही थांबू शकलो याला. माझ होतो पैसा त्या लेकराला. माझ्याशिवाय कुणीच नव्हतं. घराच्या बाहेर काढलं, पण त्याच्या पुढं माझी आरती केली. याला काय अडवता आलं. लग्न झालं तुझं? हा बाबा, हे बघा सुन तुमची. नोकरी लागला बा. हा, नोकरीला लागलो आता. ईश्वराने केलं नाही. पण बाबा त्याच्याकडून अपेक्षा नव्हती हो. जाऊ दे बाबा, त्यांनी तुम्हाला नाही सांभाळलं. पण तुला मोठ्या मनाचं आहे बाबा. तुम्हाला आता राहायचं पण चांगला. नाही, आता मी- कामाला लागला नाही. तुझ्या आईची वडील ऐक. आहे ना. मला का नाही नाना इकडे, मी नानाकडे आलतो ना, नानाने मला सांभाळलं. नानाने सर्व- हा, आजोबांनी. नानाची तब्येत ठीक आहे? हो ठीक आहे. पण बाबा तुमच्याकडे बघून खरं वाईट वाटते हो. जाऊ दे, तर काही करणार. तुझं नशीब आहे. लहानाचं मोठंच तुम्ही केलं. मला सगळं शिक्षणापासून सगळा खर्च यांनीच केलाय. काम करायचं मला नाही. तुमच्यापेक्षा राहायचा मला अधिकार नाही बा. नाही बाबा, नाही, नाही. आता तुम्ही कुठंच जायचं नाही. इथंच तिथं राहायचं. तुमचा पोरगा खंबीर आहे तुम्हाला सांभाळायला. ते गेले ना, ते जाऊ द्या. मायापाशी राहतो. त्यांनी इथे माझ्या पेश काढून तुला काय रे काय नाही देता आलं. जाऊ दे बाबाला इष्ट नव्हती पाहिजे. तुम्ही आहे ना, बाप आहे ना. बापाची खंबीर साथ नव्हती हो. तुम्ही बापाची आले मोठी आता. इस्टेट असते. जाऊ दे बाबा, त्याला इस्टेटीपाशी काय? लहानपणी नाही तुमचं नाही लय प्रेम भेटलं, पण आता सगळं प्रेम त्याला द्या. तुम्हाला जीवा पलीकडचं पण तेव्हा आता. बाबा, आता तुम्ही काय करायचं ना, मी सगळे नोकरीला लागले, पगार वगैरे चांगला आहे. हा, रानात वगैरे जायचं नाही, इथंच राहा तुम्ही. हा, बरं शंभू, एक काम कर. बाबांना ना कपडे ती घाल, नाही, आता- हॉस्पिटलला दाखवून येऊन या. हा. काय आता झालंय, काय हॉस्पिटल नाही नेतो. काय उपास मारतो. जेवाय दिल तर तू. हा, हा, कमजोरीपणा आलता त्यांना जरा. नाही आता. चला मग, बाहेर कसं पुढे झोपताय? घरात झोपायचं बाबा तुम्ही आता. हा. चला, उठा. चला. चला चला आतमध्ये या. किती दिवसात ना माझं आणि बाबा. वहिनी आता काळजी घ्या बाबांची. हा,